तुमच्या विरुद्ध डायरेक्ट पोलीस तक्रार होऊ शकते का, या विषयावरचा हा व्हिडिओ आहे. व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी माझं तुम्हाला सांगणं आहे की व्हिडिओला चॅनलला सबस्क्राईब करा, अन्यथा पुढचे व्हिडिओ आपल्याला दिसणार नाहीत. तर मित्रांनो, सर्व व्हिडिओ पाहत राहण्यासाठी सबस्क्राईब नक्की करा. तर आपल्या विरुद्ध आपली पत्नी तक्रार करीत असताना, समुपदेशन केंद्रात तक्रार करीत असताना, ती तक्रार फक्त आपल्या विरुद्ध FIR होण्याच्या दृष्टीनेच अनेक वेळा दिलेली असते. त्यामुळे तुमची तिथं सुनावणी झाल्यानंतर त्याची पुढचा टप्पा असतो तो तुमच्या विरुद्ध FIRचा असतो. त्यामुळे तिच्या त्या तक्रारीची प्रत घेणं, त्या तक्रारीवर प्रॉपर उत्तर देणं, कसं खोटं आहे त्याच्याबद्दल सांगणं, हे सगळं प्रॉपरली करणं हे अतिशय महत्त्वाचं आहे. अन्यथा परत आपल्या विरुद्ध FIR झाल्यावर त्याच्याविरुद्ध हायकोर्टात जाण्याच्याशिवाय इतर कोणताही पर्याय नसतो. FIR झालेली मिटत नाही. मग त्याच्यासाठी आपल्याकडे काय पाहिजेत, आधीच पुरावे पाहिजेत. त्यामुळे समुपदेशन केंद्रातच लढा उत्तमरित्या द्या.